नमस्कार, मी अश्विनी कदम. ब्रह्मांड नायक यूट्यूब चॅनेलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. मी आज एक अशी माहिती देणार आहे. ती माहिती अशी आहे की स्वामीचरित्र पारायण कसे करावे. आता कोणी 21 दिवसाचं करतं, तर कोणी 3 दिवसाचं करतं, कोणी 51 दिवसाचं करतं. पण ज्यांना वेळ नसतो, पण त्यांची इच्छा खूप असते स्वामीचरित्र पारायण करायची, पण त्यांच्या वेळेअभावी त्यांना होत नाही, तर मी आज हे स्वामीचरित्र पारायण आहे हे 1 दिवसीय कसे करायचे याची माहिती तुम्हाला आज मी देणार आहे. हे पारायण आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायचं आहे, कारण गुरुवारच्या दिवशी स्वामीचरित्र पारायण केल्याने याचं आपल्याला फळ मिळतं. तुमची कोणतीही इच्छा असू दे, तुमचं कोणतंही काम असू दे, तुम्ही कशासाठी हे पारायण करणार आहे, हे सर्व संकल्प याचा सोडायचा आहे तुम्ही. आणि संकल्पयुक्त हे पारायण गुरुवारच्या दिवशी तुम्ही करायचं आहे. गुरुवारच्या दिवशी सकाळी उठून सर्वात प्रथम तुम्ही शुचिर्भूत होऊन आपल्या घरामध्ये घर स्वच्छ करून, घरामध्ये गोमूत्र शिपडून आपली जी रोजची देवपूजा असते ती करून घ्यायची. त्याच्यानंतर चौरंग किंवा पाट तुमच्याकडे जे काही असेल पाट मांडून त्याच्यावर, आता हे पारायण करायला फार काही साहित्य लागत नाही, फार काही तामझाम लागत नाही. प्रत्येकाचीच परिस्थिती नसते की सर्व साहित्य बाहेरून गोळा करून आणून करावं वगैरे, असं काही नाही. याच्यामध्ये फक्त आपली श्रद्धा आणि आपली भक्ती महत्त्वाची आहे, आणि मनापासून पारायण करणं हे गरजेचं आहे. त्यासाठी तुमच्याकडं सर्व स्वामी भक्तांकडे आता स्वामींचा मूर्ती किंवा फोटो हे असते. नसेल तर तुम्ही आणा, आणि ही स्वामींची अत्यंत प्रभावी सेवा आहे, ही तुम्ही करा. आता मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे रोजची पूजा करून चौरंग किंवा पाट मांडून त्यावर तुम्ही लाल किंवा पिवळ्या कलरचं वस्त्र, स्वामींना पिवळा कलर अत्यंत प्रिय आहे, स्वामींना पिवळ्या कलरचं वस्त्र असेल, नसेल तर तुम्ही लाल कलरचं घेऊ शकता. ते चौरंगावर हांतरून तिथे स्वामींचा फोटो ठेवावा स्वच्छ करून, त्याला अष्टगंध लावून ठेवावा. नंतर स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीही ठेवावी. स्वामींना थोडंसं दूध, वाटीमध्ये फुलपात्रामध्ये पाणी, स्वामी समर्थांची माळ एका बाजूला ठेवायची. त्याच्यानंतर पोथी पूजन करून घ्यायचं, पोथी मांडायची. तुमच्याकडे फुले असतील तर फुले घाला. रांगोळी चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढा. आणि पोथी पूजन कसं करायचं, पोथीला हळदी कुंकू लावावे, पोथीवर अक्षदा फूल वाहून पोथीला नमस्कार करायचा. अगरबत्ती ओवाळून घ्यायची, पोथीला नमस्कार करायचा. आणि त्याच्यानंतर तुम्ही एक तामण घ्यायचं. तामण हे सगळ्यांच्याकडे असतंच. तामण घेऊन त्याच्यामध्ये ग्लासमधून पाणी घेऊन आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं. त्या पाण्यामध्ये तुम्ही अक्षदा हळदी कुंकू घ्यायच्या उजव्या हातामध्ये, हे असं. आणि त्याच्यामध्ये ते घेतल्यानंतर तुमचा जो काही संकल्प असेल, जो काही तुमची जी काही इच्छा असेल तुमची, तुम्ही कशासाठी हे पारायण करणार आहे, तुमचं काय काम आहे ते स्वामींना सांगायचं आहे. कारण का, जर तुम्ही इच्छापूर्तीसाठी पारायण करत असाल तर संकल्प सोडणे हे गरजेचेच आहे. त्याशिवाय स्वामींपर्यंत आपली सेवा पोचत नाही. आणि जर तुम्ही मनशांतीसाठी करणार असाल तर तुम्ही नुसतं वाचून काढलं तरीही चालेल, पण जर का तुमचं काही काम आहे, जर का तुमचं इच्छा आहे ती तुम्हाला पूर्ण करायची आहे, तर संकल्पयुक्त करणं गरजेचं आहे. याच्यानंतर पारायणाला सुरुवात कशी करायची. पारायणाला सुरुवात करताना स्वामी समर्थ माळ जप, 11 माळी जप कंपल्सरी आहे. हा करावाच लागणार, 15 मिनिटामध्ये होतो. त्याच्यानंतर जप झाल्यानंतर 11 वेळा तारक मंत्र हा पण कंपल्सरी आहे, हा पण केलाच पाहिजे.
त्याच्यानंतर वाचायला सुरुवात करायची. आता वाचताना जर तुमच्याकडं वेळ असेल तर तुम्ही एका वेळेला 21 अध्याय पूर्ण करू शकता तुमच्या वेळेनुसार. जर वेळ नसेल तर तुम्ही 2 टप्प्यामध्ये म्हणजे सकाळी 11 संध्याकाळी 10 अशा पद्धतीने हे पूर्ण करू शकता. कारण याच्यामध्ये फक्त एवढंच आहे, हे एक दिवशी पारायण आहे तर हे एका दिवसात पूर्ण करायचं आहे. मग ते तुमच्यावर अवलंबून आहे, तुम्ही एका वेळेला करा किंवा 2 वेळेत करा. फक्त 21 अध्याय एका दिवसात पूर्ण करायचे आहेत, इतकंच. अत्यंत प्रभावी सेवा आहे हे. तुम्ही करा, मी केलेली आहे. आपल्या मनोकामना इच्छा पूर्ण होतातच. तुमची जी काय इच्छा आहे ते स्वामी महाराज पूर्ण करतातच. आपले स्वामी समर्थ महाराज खूप खूप कृपाळू दयाळू आहेत. ते भक्तांसाठी मार्ग दाखवतातच, त्यांची इच्छा पूर्ण करतातच. जे काय तुमचं आहे ते काम होतच होतं. आजची माझी माहिती कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर सांगा. आणि आपल्या ब्रह्मांड नायक यूट्यूब चॅनेलला लाईक सबस्क्राईब जरूर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयावर.